आज आपण करणार आहोत पालक पनीर। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं, हळद, आलं, लसूण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत। जिन्नस कोथिंबीर, कांदा। तर हे सगळं मिक्स करतानाच याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून आता हे सगळं एकत्र वाटायचं आहे। आणि एकीकडे छानसं पालक शिजवून घेतलेलं आहे। तर आता हे त्या पालकला मस्त एक उकळ पण आणलेली आहे। तर अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे पालक। तर आता हे वाटलेलं वाटण आपण कढईत 3 चमचे तेल घेणार आहोत। आणि हे जे वाटलेलं वाटण आहे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे, खोबरं, तर हे सर्व वाटण ह्याच्यामध्ये जिन्नस सर्व एकत्र भाजणार आहोत। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। 3 चमचे तेल आपण टाकलेलं आहे। तर हे बघा तुम्ही, हे वाटलेलं वाटण मिक्सरच्या मोठ्या पात्रातून छोट्या पात्रामध्ये काढलेलं आहे। हे सर्व वाटून भाजून झाल्यानंतर हे जे पालक आपण उकळलेलं आहे ते एका ठिकाणी वाटून पुन्हा त्याच्यामध्ये एकत्र करून शिजवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, आता ही अशी पालक शिजवलेली पालक आपण अशी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आणि ती वाटलेली पालक पुन्हा आपण या जिन्नसमध्ये एकत्र करणार आहोत। आणि मस्तपैकी तयार होणार आहे आपलं पालक पनीर। तर चला पटापट तुम्ही पण बनवायला घ्या छान छान पालक पनीर। यासाठी काय करायचं हे पुन्हा एकदा सांगते। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हळद, मीठ हे सर्व एकत्र करून घ्यायचं, खोबरं वगैरे, आणि ते सगळं बारीक वाटून घेतल्यानंतर तेच वाटण तेलामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने भाजायचं। वाटलेलं पालक हे पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर अशी ग्रेव्ही झालेली आहे। आणि हे पालक आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। बघा मस्तपैकी माझ्याही तोंडाला पाणी सुटले। तर झकास आमची अशी पालक पनीर रेसिपी। थोडंसं दही आपण घेणार आहोत जे अतिशय सुंदर लावून ठेवलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये वाटलेल्या पालकमध्ये टाकणार आहोत। आता दही कसं घट्ट लावायचं हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। आता हे वाटलेल्या पालकमध्ये दही टाकून पुन्हा ग्राइंड करायचं, सो त्याची टेस्ट जरा आणखी छान येते। एकीकडे आपलं पालकची ग्रेव्ही झालेली आहे, एकीकडे आपला मसाला अगदी सुंदर भाजलेला आहे। आणि असा तर आता हे वाटलेलं पालक आपण ह्या वाटलेल्या मिश्रणामध्ये एकत्र करणार आहोत। आणि हे आपलं अतिशय सुंदर असं पाहू शकता तुम्ही। येस, आता हे पालक चांगलं उकळून याच्यामध्ये आपण नंतर पनीरचे तुकडे टाकणार आहोत। हे सुद्धा असं वाटलेल्या भांड्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये धुवून घ्यायचं एकदा, कारण त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कडेला थोडंसं पालक किंवा थोडंसं आपलं वाटलेलं जिन्नस तेही एकत्र असतं। तर तुम्ही हे असं पाणी टाकून त्याच्यात मिक्स करू शकता। तर असं हे आपली पालकची भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी। तर चला तुम्ही पण पटापट आपल्या या चॅनलला लाईक करायला विसरू नका। झटपट पालक पनीरला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लवकर लाईक करा। तर आता पनीर आपण फोडणार आहोत। आणि पनीरही छोटे छोटे क्यूब्स करून पालकमध्ये
थोडं वॉश करून पनीर त्याच्यामध्ये हे आहे आपलं झटपट पालक पनीर. आता हे क्यूब्स याच्यामध्ये टाकायचे, पनीरचे क्यूब्स पालकमध्ये टाकायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पालकला एक छोटी उकळ आणून पुन्हा कढईचा गॅस बंद केलात तरीही चालेल. तर चला तर मग सख्यांनो, तुम्हीही पालक पनीर बनवायला घ्या आणि आणखी काही पदार्थ हवे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. पुन्हा नवीन पदार्थ घेऊन येणार आहोत आम्ही तुमच्यासाठी. तर असं हे आपलं पालक पनीर. आता आपण याच्यामध्ये पनीर सोडतोय. आता हे वॉश केलेलं पनीर आपण पालकमध्ये तर हे छान टेस्टी पालक पनीर झालेलं आहे. तर तुम्हीही खा मस्त आणि स्वस्थ राहा.